बोला. सरांनी काल कॉल केल्यावर मला हा मला बोला. म्हटलं लिव्हिंग सर्टिफिकेट हा तुमचे झेरॉक्स मी दिले काही होते. जणांचे डॉक्युमेंट्स राहिलेले होते बरोबर आहे. तर त्यांनी डॉक्युमेंट सबमिट करायला आज बोलवले तुम्हाला. तर त्यांनी ते दोन्ही कामं करायचे आहेत. पण मॅम ज्यावेळेस फॉर्म भरला होता ऍडमिशनचा त्यावेळेस नाईक नवरी सर म्हणले होते की काय प्रॉब्लेम येणार नाही, हो नंतर काय लागणार त्यावेळी नाही. लागणार होते बट आता लागतायत डॉक्युमेंट्स ते. त्यावेळी तुम्हाला म्हणले होते ते काढून घ्या म्हणले होते ते डॉक्युमेंट्स. मॅम आता येऊ दे का? काय? आता येऊ दे का कॉलेजवर? हा आला तरी चालेल आज. ओके. ठीक आहे तर आपण अजून कुणाला काही डाऊट आहे त्याच्याबद्दल? मॅम ते आजच सबमिट करायचं का? हा आजच करायचं आहे. सर काय बोलले काल तुम्हाला कॉल आलता त्यावेळेस? आरती मेटकरी सर काय म्हणले काल कॉल आल्यानंतर? ते बोर्ड सर्टिफिकेट राहिले ते जमा करा म्हणजे. हा मग ते जमा करायला येताना तुम्ही ते एक्नॉलेजमेंटच्या फॉर्म वर पण साईन करायला यायचं. ते झाडबुके मॅडम कडे आहे. एक्नॉलेजमेंटचे फक्त तुमची साईन हवी आहे त्याच्यावर. आणि जे डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत तर ते सबमिट करायला या. ओके. हॅलो मॅम. हा मॅम. हा बोला. हा मॅडम माझं डोमिसाईल राहिलं होतं. मग सरांचा कॉल नाही आला मला. मग मी काय करू, येऊ का नको? या ना मग सबमिट राहिले तर ते सबमिट करा ना. ओके मॅम. ओके. तर बघा आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं? सलायव्हरी ग्लँड्स. ओके डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक आपण काय केला होता? स्टार्ट केला होता. माझा आवाज येतो का व्यवस्थित सगळ्यांना आता? येस मॅम. Yes, ma'am. Okay, so in last lecture we have discussed we have started discussing our new chapter, that is digestive system. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स येतात, कुठले ऑर्गन्स येतात, तर त्याचा आपण वन बाय वन स्टडी करतोय. तर लास्ट लेक्चरला आपण हे सलायव्हरी ग्लँड्स बघितले होते. त्याच्यानंतर त्याचे जे काही एलिमेंटरी कॅनल आहे, एलिमेंटरी कॅनल येतं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर त्या एलिमेंटरी कॅनल मध्ये जे काही लेयर्स आहेत, आउटर मोस्ट लेअर कुठला आहे? ऍडव्हेंटिशिया. त्याच्यानंतर मस्क्युलर लेअर येतो. त्याच्यानंतर सब म्युकस लेअर. ओके. आणि लास्ट वन इज अ म्युकस मेम्ब्रेन. हे काय लेयर्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघितलं होतं आपण फॅरिंग्स. ओके. नेक्स्ट इसोफॅगस पण आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे बघा स्टमक. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का इथपर्यंत? जे लास्ट मॅम. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज अ स्टमक. स्टमक काय आहे? इट इज अ कोलॅप्सेबल बॅग. ओके. कोलॅप्सेबल बॅग लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं, which serving as a temporary reservoir for the food. बघा हे कसं आहे स्टमकचं स्ट्रक्चर, एखादा बॅग सारखं आहे स्ट्रक्चर. आणि ते कशासाठी असतं? टेम्पररी रिझर्वायवर फॉर द फूड. तर ते काय करत असतं? फूड रिझर्व करण्याचं काम हे स्टमक करते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन इज इसोफॅगस. इसोफॅगस कुठे ओपन होतं? स्टमक मध्ये. ओके. हे आपण लास्ट लेक्चरला पण बघितलं होतं. तर इसोफॅगस which opens into the stomach at the cardiac orifice. कुठल्या साईडला ओपन होतं? तर कार्डियाक ओरिफिस जिथे आहे तिथे ओपन होतं. आणि डिओडिनम पर्यंत ते काय होते? कंटिन्यू होते फ्रॉम इट ऍट द पायलोरिक ओरिफिस. आणि याचा शेप जो आहे तर तो कसा आहे? जे शेप्ड आहे. ओके. द शेप ऑफ स्टमक इज जे. जे सारखा कसा आहे? जे लेटर जे आहे तर त्याच्यासारखा शेप या स्टमकचा आहे. which shows the two curvatures which is termed as the greater curvature and the lesser curvature. तर याच्या बघा हा कसा जे शेपचा आहे पण त्याच्यामध्ये काय आहे? दोन कर्व आहेत. तर दोन जे कर्वेचर त्याला काय म्हटलेलं आहे? कर्वेचर. तर ते काय आहेत? ग्रेटर कर्वेचर अँड द लेसर कर्वेचर. हे दोन काय आहेत? कर्वेचर आहेत. त्याच्यानंतर बघा द पार्ट ऑफ स्टमक अबव द कार्डियक ओरिफिस. तर कार्डियक ओरिफिस जे आहे तर त्याच्या वरचा जो काही पार्ट आहे तर त्याला काय म्हटलं जात आहे? फंडस. ओके. द मेन मिडल पार्ट ऑफ बॉडी
तर हा काय आहे मिडल पार्ट आहे अँड लोअर पार्ट इज द पायलोरिक अँट्रम. बघा जे कार्डियक ओरिफिस आहे तर त्याचा जो काही वरचा भाग आहे किंवा त्याच्या वरचा जो पार्ट आहे तर त्या पार्टला काय म्हणायचं आहे फंडस. द पार्ट ऑफ द स्टमक which is above the cardiac orifice which is called as fundus. and second आणि तो काय आहे मेन मिडल पार्ट. त्याच्यानंतर काय लोअर पार्ट जो आहे तर तो काय आहे पायलोरिक अँट्रम. पायलोरिक अँट्रम काय आहे लोअर पार्ट आहे. ओके द पार्ट ऑफ स्टमक अबोव द ओके हेच आहे परत एकदा रिपीट झालेलं आहे चुकून काय द पार्ट ऑफ स्टमक अबोव द कार्डियक ओरिफिस विच इज कॉल्ड ॲज फंडस. त्याला काय म्हटलं जातं फंडस. त्याच्यानंतर बघा गॅस्ट्रिक ज्यूस आणि जे काही स्टमकचं फंक्शन्स आहेत तर ते बघायचे आपल्याला. वेन द मील हॅज बीन टेकन जेव्हा आपण काय करतो फूडचं इनटेक करतो. ओके तर फूड काय होतं अक्युमुलेट्स इन टू द स्टमक इन द लेयर्स. तर ते फूड बघा कसे येणारे सुरुवातीला आपण माउथ मध्ये इनटेक केला फूडचा तर ते त्याचं काय होणारे प्रोसेस आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं ते मॅस्टिकेशन होतं बाय युझिंग द टीथ. ओके गम्स त्याच्याने काय होतं मॅस्टिकेशन होतं आणि ते कुठे होतं ते इंटर स्टमक मध्ये होतात इन द लेयर्स त्याच्या लेयर्स मध्ये. त्याच्यानंतर बघा जे मसल कॉन्ट्रॅक्शन होतं ओके तिथं काय होतं मसल कॉन्ट्रॅक्शन होतं विच कॉजेस द चर्निंग मुवमेंट. आणि तिथे कशी मुवमेंट होते तर चर्निंगची मुवमेंट होते जिथे काय झालं असं मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. अँड विच ब्रेक्स डाऊन द बोलस. आता बघा आपण जेव्हा फूड इनटेक करतो तर तो जेव्हा आपण त्याचं मॅस्टिकेशन करतो तर त्याला काय म्हणायचं बोलस. ओके तर तो बोलस एंटर झालाय तर तो बोलस जेव्हा स्टमक मध्ये एंटर झालाय तिथे काय होतं मसल कॉन्ट्रॅक्शन होतं त्यालाच काय म्हणतो चर्निंग मुवमेंट होती. तर ते चर्निंग मुवमेंट काय करते तर ब्रेक करते ब्रेकडाऊन करते कशाला या बोलसला अँड मिक्स इट विथ गॅस्ट्रिक ज्यूस. तर ते गॅस्ट्रिक ज्यूस सोबत काय होतं मिक्स होतं. when the muscle of the stomach are active the pyloric sphincter remains closed. जेव्हा ते मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होते बघा म्हणजेच काय तर मसल्स जे आहेत स्टमकचे तर ते काय होणार आहेत कॉन्ट्रॅक्ट किंवा आपण म्हणू शकतो ऍक्टिव्ह होणार आहेत. तर ते अजून काय करतात बघा स्टमकचे जे मसल्स आहेत तर ते काय ऍक्टिव्ह द पायलोरिक स्पिंक्टर सॉरी ऍक्टिव्ह जेव्हा होतात तर त्यावेळेस काय होतं पायलोरिक स्पिंक्टर काय असतं त्यावेळेस क्लोज्ड असतं. आफ्टर द कंटेंट्स आर सफिशियंटली लिक्विफाईड जेव्हा ते लिक्विफाय होईल म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये सलायवाचं ऑलरेडी सिक्रेशन झालेलं आहे ते ऑलरेडी थोडंसं काय असणार आहे लिक्विड फॉर्म मध्ये असणार. त्याच्यानंतर तिथे लिक्विफाईड ऍसिड फूड कंटेंट जेव्हा फॉर्म होणार आहे म्हणजेच काय ते फूड जे बोलस आहे तर ते लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा होणार आहे ओके तर त्या लिक्विड कंटेंटला काय म्हणतात तर चाईम. ओके लिक्विड कंटेंट विच इज अ प्रेझेंट इन स्टमक लिक्विड कंटेंट ऑफ फूड. ओके तर त्याच्यामध्ये ऑब्विसली काय असणार आहे आपण बघितलं होतं HCl प्रेझेंट असतं तर ते ऍसिड सुद्धा काय असणार आहे त्याच्यामध्ये मिक्स असणार आहे. ओके तर त्या कंटेंटला काय म्हणायचं चाईम. द स्ट्रॉंग पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ पायलोरिक अँट्रम. आता बघा परत ते क्लोज होते परत ते आता ओपन काय झालेले कॉन्ट्रॅक्शन झाले त्या पायलोरिक अँट्रमचं विच फोर्सेस गॅस्ट्रिक कंटेंट थ्रू द पायलोरस इंटू द डिओडिनम. आता डिओडिनम हे काय आहे तर ते स्मॉल इंटेस्टाइनचा एक पार्ट आहे. तर काय होतं इथं बघा पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन जेव्हा झालं कशाचं ऑफ पायलोरिक अँट्रमचं तर ते काय करतं फोर्स करतं गॅस्ट्रिक कंटेंट जो प्रेझेंट आहे तर त्या पायलोरस थ्रू तिथे त्या डिओडिनम मध्ये एंटर होतं. बघा तर त्या गॅस्ट्रिक ज्यूस जे सिक्रेट झालेलं आहे तर त्या गॅस्ट्रिक कंटेंट आपण म्हणू शकतो कसं तयार झालं तर त्या हे गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय काय असतं आता बघा वॉटर असतं एकतर त्याच्यानंतर मिनरल सॉल्ट ओके त्याच्यानंतर म्युकस हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो HCl ओके त्याच्यानंतर इंट्रेन्सिक फॅक्टर गॅस्ट्रिक लायपेज हे सगळे काय आहेत तर त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रेझेंट असणारे कंटेंट आहे. ओके त्याच्यानंतर बघा अबाउट 2 to 3 लिटर ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. तर हा जो गॅस्ट्रिक कंटेंट आहे किंवा गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे तर तो किती प्रोड्यूस होतो बघा 2 to 3 लिटर्स पर डे. प्रत्येक दिवशी काय 2 to 3 लिटर्स इतका काय असतो तो गॅस्ट्रिक ज्यूस प्रेझेंट असतो म्हणजे प्रोड्यूस होतो. ओके पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस तर त्या गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच कसा आहे बघा 2 to 4 म्हणजेच कसं झाला एनीवन न्यूट्रल. न्यूट्रल पीएच काय असतो मला सांगा आता कोणी न्यूट्रल सांगितलं त्यांनी हा 2 to 4 न्यूट्रल आहे का ऍसिडिक ऍसिडिक आणि न्यूट्रल पीएच किती असतो 7.
हा डिफरन्स तरी लक्षात ठेवा, खूप कॉमन आहे. ह्या गोष्टी तुम्हाला 10th मध्ये 12th मध्ये झालेल्या असणार. पीएच ही गोष्ट खूप कॉमन आहे. तुम्हाला कोणता ऍसिडिक पीएच, कोणता बेसिक, कोणता न्यूट्रल हे कन्फ्युज होता कामा नये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय बघा काहीच समजणार नाही. ओके, तर हा कसा आहे 224 हा ऍसिडिक पीएच आहे. देर आर 3 phases ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. आता त्या गॅस्ट्रिक सिक्रेशनचे बघा फेजेस आहेत. फर्स्ट वन इज अ सिफालिक फेज. तर सिफालिक फेज काय, तर बघा काय होतं याच्यामध्ये सिक्रेशन ऑफ ज्यूस इन रिस्पॉन्स टू साइट, स्मेल अँड थ्रू ऑफ द फूड इज नोन ए सिफालिक फेज. तर बघा सुरुवातीचा जो फेज आहे त्याला सिफालिक फेज म्हणलं जातंय आणि त्याच्यामध्ये काय होतं सिक्रेशन होतं ज्यूसचं इन रिस्पॉन्स टू साइट, स्मेल आणि थॉट ऑफ फूड. तर ते फूड जेव्हा एंटर होणार आहे तेव्हा काय होणार आहे ज्यूसचं सिक्रेशन होणार आहे. याचा रिझल्ट काय होणार, रिफ्लक्स स्टिम्युलेशन ऑफ द वॅगस नर्व. जी वॅगस नर्व प्रेझेंट असते तर त्याला काय होणार आहे रिफ्लक्स किंवा ते स्टिम्युलेट होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड वन जो आहे तो काय गॅस्ट्रिक फेज. तर बघा गॅस्ट्रिक फेज काय आहे, द एंट्री ऑफ फूड इनटू द स्टमक. जेव्हा एंट्री होते फूडची स्टमक मध्ये ते काय करतात स्टिम्युलेट. इथे कशाला पहिल्या ह्याच्यात काय झालं सिफॅलिक मध्ये वॅगस नर्वला स्टिम्युलेट केलं. इथे काय तर इथे स्टिम्युलेट कशाला करते फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन गॅस्ट्रीन. ओके, गॅस्ट्रीन हा जो हार्मोन आहे तर त्याच्या प्रोडक्शनला हे काय होतं स्टिम्युलेशन मिळतं. कधी, जेव्हा फूडची एंट्री होते. विच एंटर्स इन टू द ब्लड. तर त्यावेळेस ते काय होतं ब्लड मध्ये एंट्री होते त्याची. दिस हार्मोन ऑन रिचिंग थ्रू द ब्लड टू द गॅस्ट्रिक ग्लँड. तर हा जो हार्मोन आहे तर जेव्हा तो ब्लड मध्ये एंटर झाला म्हणजे त्याच्या जवळ पोहोचला ओके टू द गॅस्ट्रिक ग्लँड अँड विच एनहान्सेस द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. आणि मग काय होतं तर गॅस्ट्रिक ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं की हा बाबा आपल्याला गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करायचं. ओके, खूप सिम्पल वेने मी सांगितलंय. तर बघा काय होतं इथे जेव्हा फूडची एंट्री होते त्यावेळेस ते काय होतं म्हणजे स्टमक मध्ये जेव्हा एंट्री झाली तर त्याचं स्टिम्युलेशन कुणाला जातं हार्मोन तिथे काय होतं सिक्रेट होतो. कोणता गॅस्ट्रिन. तर तो गॅस्ट्रिन हार्मोन जेव्हा सिक्रेट झाला तर तो कुठे एंटर होतो ब्लड मध्ये. ओके, तर ब्लड मध्ये जेव्हा एंटर झाला म्हणजे त्याच्या जवळ पोहोचला तर त्यावेळेस गॅस्ट्रिक ग्लँड काय करते विच एनहान्सेस द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. तर तिथे काय होतं गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट व्हायला स्टार्ट होतो. अँड दिस फेज इज नोन एज गॅस्ट्रिक फेज. म्हणून त्याला काय म्हणले हे गॅस्ट्रिक फेज. तर बघा समटाइम ग्राम निगेटिव्ह बॅसिलस. ओके, तर हा काय बॅक्टेरिया आहे. ओके, अँड एच पायलोरी कॉलनीज अँड्रल म्युकोसा कॉझिंग द लोकल इन्फ्लामेशन अँड द इलिव्हेटेड गॅस्ट्रिन अँड द हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेशन. तर ते काय करतात हे बॅक्टेरियाज जे आहेत तर ते काय करतात इलिव्हेट करतात गॅस्ट्रिन आणि हायड्रोक्लोरिक सिक्रेशन. तर कोणते आहेत हे फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. ग्राम निगेटिव्ह बॅसिलस, एच पायलोरी ह्या ज्या स्पेसीज आहेत तर त्या काय करतात तर लोकल इन्फ्लामेशन कॉज करतात आणि इलिव्हेट करतात गॅस्ट्रिन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सिक्रेशन साठी. देन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिझम इज लिंक्ड टू द पेप्टिक अल्सर. ओके, नेक्स्ट फेज इज अ इंटेस्टायनल फेज. तर इंटेस्टायनल फेज मध्ये काय आहे सिक्रेशन ऑफ ज्यूस विच रिड्युसेस द रिस्पॉन्स टू हार्मोन. आता जास्त ज्यूस सिक्रेट झालेला आहे तर त्यावेळेस काय होतं रिस्पॉन्स कुठे जातो हार्मोनला. कुठल्या एंटेरोगॅस्ट्रिन. ओके, एंटेरोगॅस्ट्रोन which is released from the small intestine as soon as ओके तर इंटेस्टाइन मध्ये आता ते पोहोचणार आहे. ओके, जे ज्यूस तयार झालेला आहे तर त्यावेळेस काय होतं हार्मोन सिक्रेट होतं कुठला एंटेरोगॅस्ट्रोन. तर तो रिलीज होतो कुठे फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन टू. कधी जेव्हा फूड स्टमक पासून कुठे जात असतं इंटेस्टाइन मध्ये जात. बघा 3 फेजेस बघितले. फर्स्ट वन इज अ सिफॅलिक फेज, नेक्स्ट वन इज अ गॅस्ट्रिक फेज and third one is a intestinal phase. ओके, त्याच्यानंतर बघा काय अजून द वॉटर फ्रॉम द गॅस्ट्रिक ज्यूस. आता गॅस्ट्रिक ज्यूस मधलं वॉटर आहे विच असिस्ट इन द फर्दर लिक्विफाईंग फूड इन द स्टमक. तर ते काय करतं लिक्विफाय करतं फूड. द ऍसिड मीडियम विच इज जनरेटेड बाय द हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे काही ऍसिड मीडियम आहे स्टमक मध्ये तर ते काय करतं जनरेट करतं हायड्रोक्लोरिक ऍसिड विच फेवर्स द डायजेस्टिव्ह प्रोसेसेस इन द स्टमक. त्याच्यानंतर बघा जी पेप्सिनोजन जी आहे एन्झाइम तर ती काय करते ऍक्टिव्हेट करते पेप्सिनला त्या मीडियम मध्ये. कसल्या ऍसिडिक मीडियम जो फॉर्म झालेला आहे.
आणि ते ऍक्ट काय करतं, ते कशावर ऍक्ट करतं तर प्रोटीनवर करतं. त्याच्यानंतर बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते काय करतं, किल करतं मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्सला दॅट मे प्रूव्ह हार्मफुल टू द बॉडी. आता जे हार्मफुल आहेत बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाजना किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सना तर हे HCl ऍसिड तर ते काय करतं, हे काय म्हणता येईल किल करतं. ओके, इनिबिट करतं. इनिबिट पेक्षा किलच म्हणता येईल. ओके, त्याच्यानंतर बघा इंट्रेन्सिक फॅक्टर जो आहे असतो तर तो काय असतो, युजफुल असतो कशासाठी, फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. हे सगळं आपण स्टमक मधलं बघतोय. त्याच्यानंतर बघा म्युकस which lubricates the food and forms the protective barrier on the gastric mucosa and which protecting it from the content of gastric juice. जे म्युकस जे आहेत ते प्रेझेंट तर ते काय करतं, लुब्रिकेट करतं फूडला. ओके, and which forms the protective barrier. तर ते काय फॉर्म करतं, ऍज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर म्हणून कशावर, गॅस्ट्रिक म्युकोसा, जो आपला गॅस्ट्रिक म्युकोसाचा लेअर आहे तर त्याच्यावर काय होतं, ते ऍक्ट ऍज अ म्हणजे ते लेअर म्हणून ऍक्ट होतं. and which protecting it from the content of gastric juice. आणि गॅस्ट्रिक ज्यूसचा जो कंटेंट आहे तर त्याच्यापासून हे प्रोटेक्ट करतं. त्याच्यानंतर बघा स्टमक ऍक्ट ऍज अ टेम्पररी रिझर्व्हायर ऑफ फूड, हे ऑलरेडी आपण बघितलंय. The muscular action of stomach which mix the food with digestive juice. तर ते काय मस्क्युलर ऍक्शन जे आहे स्टमकची तर ते काय करते, मिक्स होतं फूड कशासोबत, डायजेस्टिव्ह ज्यूस सोबत, अँड विच प्रोपेल इट फर्दर टू द स्मॉल इंटेस्टाईन. आणि ते कुठे जातं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. आता या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय असतं, सॉरी जे असतं ते काय होतं बघा, तर त्या एन्झाईम सोबत रिएक्ट जेव्हा होतं आणि बिगेन्स द डायजेशन ऑफ प्रोटीन, तर प्रोटीनचं डायजेशन या एन्झाईम्स मुळे होतं. and the gastric lipase act on the fats. ओके, जी गॅस्ट्रिक लायपेज जी आहे तर ते काय होती, ऍक्ट फॅट म्हणून ऍक्ट होते. and which converting it into the fatty acid. त्याचं कन्वर्जन, फॅटचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर फॅटी ऍसिड मध्ये होतं. बघा इम्पॉर्टंट आहे, कशाचं कन्वर्जन कशामध्ये होतं हे माहित पाहिजे. फॅट विच इज कन्वर्टेड इंटू द फॅटी ऍसिड अँड द ग्लिसरॉल. फॅटचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये होतं. त्याच्यानंतर बघा सर्टन सबस्टन्सेस, वॉटर, अल्कोहोल आणि सम ड्रग्स आर ऍब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक इनटू द व्हेन्स सर्क्युलेशन. तर ते जे आहे ड्रग्स तर ते काय होतात, ऍब्सॉर्ब होतात कुठून, स्टमक पासून, तर ते कुठे जातं, व्हेनस सर्क्युलेशन मध्ये डायरेक्टली एंटर होतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट जो आहे, ओके स्टमकचं बघितलं आपण. त्याच्यानंतर आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन काय आहे बघा, लॉंग ट्यूब विच एक्सटेंडिंग फ्रॉम द पायलोरी स्पिंक्टर. तर ते काय होते बघा, याचं सुरुवातीला लोकेशनच आहे. तर हे एक लॉंग ट्यूब आहे, एक्सटेंड होते फ्रॉम द पायलोरिक स्पिंक्टर पासून कुठेपर्यंत, स्टमक पर्यंत, अप टू इलिओकोकल व्हॅल्व. इट इज अ मोस्ट कन्व्होल्युटेड पोर्शन ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. तर तो काय आहे, कन्व्होल्युटेड पोर्शन आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा. इट इज अबाउट 5 meters इन लेंथ. आता किती आहे, 5 meter लेंथ आहे त्याची. which lies in abdominal cavity and which is surrounded by the large intestine. ओके, तर ते ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे, काय सिंपल याच्यामध्ये, लॉंग ट्यूब आहे तर ती कुठेपर्यंत, कुठून एक्सटेंड होते, पायलोरिक स्पिंक्टर पासून, कशाच्या, स्टमक पासून, स्टमकच्या ते कुठपर्यंत, इलिओकोकल व्हॅल्व. ही इलिओकोकल काय व्हॅल्व आहे, तिथपर्यंत ते एक्सटेंड होती. नंतर त्याच्यानंतर काय, इट इज अ मोस्ट कन्व्होल्युटेड पोर्शन ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. तर ते काय आहे, मोस्ट कन्व्होल्युटेड पोर्शन आहे. इट इज अबाउट 5 meter इन लेंथ. तर त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे, हे किती असतं, 5 meter लेंथ असते त्याची. अँड विच लाईज इन द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. तर ते कुठे असतं, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतं. विच इज सराउंडेड बाय द लार्ज इंटेस्टाईन. आणि त्याच्या साईडला जे आहे तर ती काय असते, लार्ज इंटेस्टाईन असते. ओके, त्याच्यानंतर बघा इट हॅज 3 regions which are continue with each other. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा 3 रिजन्स असतात. कुठले कुठले बघा, डिओडिनम, जजनम अँड इलियम. हे 3 रिजन्स कशाचे आहेत तर स्मॉल इंटेस्टाईनचे. कन्फ्युज व्हायचं नाही स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 रिजन आहेत. कुठले, डिओडिनम, जजनम आणि इलियम. तर हे डिओडिनम आहे तर ते किती असतं, 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर जजनम जे आहे तर ते किती असतं, 2 meter. आणि इलियम जे आहे तर ते किती असतं, 3 meters. द डिओडिनम इज कर्व्ड अराउंड द हेड ऑफ पॅनक्रियास. तर त्या पॅनक्रियासच्या ह्याला कर्व असतो याचा, कशाचा, डिओडिनमचा कर्व्ड हेड असतं.
and it is tightly attached to the posterior abdominal wall. जी काही abdominal wall आहे तर त्याला ते काय अटॅच आहे. त्याच्यानंतर बघा द कॉमन बाईल डक्ट. ओके, त्याच्यानंतर बघा द कॉमन बाईल डक्ट फ्रॉम द लिव्हर अँड द पॅनक्रियाटिक डक्ट फ्रॉम द पॅनक्रियास. तर ह्या दोन्ही डक्ट ज्या आहेत तर त्या काय होतात जॉईन होतात टुगेदर अँड ओपन इनटू द डिओडेनम ऍट अबाउट इट्स मिड पॉइंट. तर ह्या डिओडेनमच्या मिड पॉइंटला बघा काय होतं, हे जे लिव्हर, ओके, लिव्हर मधून जे आलेले आहे कॉमन बाईल डक्ट अँड द पॅनक्रियास मधून आलेले आहे पॅनक्रियाटिक डक्ट, या दोन्ही काय होतात जॉईन होतात आणि ओपन कुठे होतात तर डिओडेनम मध्ये. द ओपनिंग ऑफ दिस डक्ट इज गार्डेड बाय द स्फिंक्टर ऑफ ओडीडी. तर जे ओपनिंग आहे कशाचं डक्टचं ह्या दोन्ही, तर त्या तिथे काय असतात एक स्फिंक्टर्स प्रेझेंट असतात, तर त्यांना काय म्हटलं जातं ओडीडी. ओके, त्याच्यानंतर जजनम, नेक्स्ट पार्ट इज अ जजनम. तो काय आहे मिडल रिजन आहे which is suspended in the abdominal cavity by the mesentery. तर ते जजनम मिडल पार्ट आहे आणि तो सस्पेंड झालेला आहे कुठे, सस्पेंडेड म्हणजेच कसा तिथे प्रेझेंट आहे कुठे ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये बाय द मेसेंट्री. त्याच्यानंतर लास्ट पार्ट जो आहे, लास्ट रिजन म्हणता येईल आपल्याला, तर तो काय आहे द इलियम which is टर्मिनल. ओके, टर्मिनल आहे आणि तो किती आहे 3 मीटर्स लॉंग रिजन आहे. त्याच्यानंतर बघा तो कुठे होतो ओपन होतो कुठं सिक्कम ऑफ द किंवा त्याला म्हणू शकतो केकम. ओके, सिक्कम ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. And the 4 layers of tissue are described in the general structural pattern of alimentary canal. Okay, तर जे 4 layers आहेत टिश्यूचे तर ते जनरल स्ट्रक्चर त्याचं आहे तर ते कुठे असतं alimentary canal वर असतात आणि which is found in small intestine. ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुद्धा असतात जे alimentary canal मध्ये आहेत. However, the modification of wall of small intestine like a fold, submucosa and the mucus layers, हे काय आहेत तर वॉल्स आहेत स्मॉल इंटेस्टाइनच्या. तर त्याच्यावर बघा सरफेस एरिया जो आहे फर्दर इट इज ओके अँड दिस लेअर एक्सटेंड इनटू द ल्युमेन ऑफ द शेल्फ लाईक फोल्डर and which increasing the surface area of mucous membrane lining which is increased by the presence of large number of finger like projection. आणि त्या प्रोजेक्शन जे आहेत म्युकस मेम्ब्रेनवर तर त्या प्रोजेक्शन्सला काय म्हटलं जातं तर विलाई. ओके, त्याच्यानंतर बघा तर त्या विलाई मध्ये ओके तर त्या प्रत्येक एका विलस मध्ये लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात which is called as lacteal and that is surrounded by the network of blood capillaries. आणि त्याच्या साइडला काय नेटवर्क आहे जो त्याला काय म्हणलं त्या काय आहे तर ब्लड कॅपिलरीज आहे. त्याच्यानंतर बघा द कॉलमनर इपिथेलियल सेल्स, ज्या कॉलमनर इपिथेलियल ओके तर ते कॉलमनर सेल्स आहेत दॅट फॉर्म्स द म्युकस मेम्ब्रेन ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. तर जे कॉलमनर इपिथेलियल सेल्स आहेत तर ते काय फॉर्म करतात म्युकस मेम्ब्रेन फॉर्म करतात कशाचा स्मॉल इंटेस्टाइनचा. ऍट देअर फ्री सरफेस शोज मेनी फोल्ड. तर काय होतं तिथे मेनी फोल्ड दिसतात विच फॉर्मिंग द स्मॉलर प्रोजेक्शन्स आणि त्या प्रोजेक्शन्सला काय म्हटलं जातं परत मायक्रोविलाई. आणि द म्युकस मेम्ब्रेन ऑल्सो शोज द प्रेझेन्स ऑफ म्युकस सिक्रेटिंग ग्लोबलेट सेल्स. तर तिथे काय असतात अजून बघा म्युकस सिक्रेटिंग ग्लोबलेट सेल्स पण प्रेझेंट असतात अँड बिटवीन द विलाई आर फाउंड इन द इंटेस्टायनल ग्लँड. ओके, तर त्या विलायच्या मध्ये अजून काय असतात इंटेस्टायनल ग्लँड्स असतात. ओके, ह्या ज्या इंटेस्टायनल ग्लँड्स आहेत त्याला अजून काय म्हटलं जातं क्रिप्स ऑफ द ल्युबरक्युल. ओके, आणि दॅट एम्प्टी देअर सिक्रेशन बिटवीन द विलाई. तर ते काय करत असतात त्याचं सिक्रेशन जे आहे ते कुठे एम्प्टी करतात बिटवीन द विलाई, दोन्ही विलायच्या मध्येच. ओके, तर बघा अजून कंपोजिशन काय असतं त्या इंटेस्टायनल ज्यूस मध्ये. आपण जसं स्टमकचं बघितलं होतं तसं कशाचं आता इंटेस्टायनल ज्यूसचं बघतोय. ह्याच्यामध्ये बघा काय असतं वॉटर, मिनरल सॉल्ट, त्याच्यानंतर एंटेरोकायनेज, त्याच्यानंतर अमायलेज, त्याच्यानंतर पेप्टिडेज असतं. ओके, आणि हे पीएच आलाय चुकून. ओके, लायपेज, त्याच्यानंतर सुक्रेज, माल्टेज आणि लॅक्टेज या काय असतात त्या सगळ्या हे काय कंपोजिशन आहे. आणि त्याच्यामध्ये बघा अबाउट 2 to 3 लिटर्स ऑफ इंटेस्टायनल ज्यूस प्रोड्यूस होतो पर डे ला. आणि त्याचा पीएच जो आहे तर तो काय कसा आहे बघा 7 to 9. हा पीएच कसा आहे
7 to 9. बेसिक हा, तर याच्यावरून आपल्याला काय कळलं, जो स्टमकचा पीएच आहे तर तो कसा असणार आहे, ऍसिडिक असणार आहे, आणि जो इंटेस्टाइनचा पीएच आहे तर तो कसा आहे, बेसिक आहे. समजलंय का स्टमकचा पीएच कसा आहे? ऍसिडिक. स्टमकचा पीएच कसा आहे? ऍसिडिक. मी काय हा ओके, स्टमकचा पीएच ऍसिडिक आहे आणि इंटेस्टाइनचा पीएच दोन्ही सांगा, कोण सांगताय? हा, रोल नंबर 1. येस मॅम. हा, स्टमकचा पीएच कसा आहे? ऍसिडिक आणि इंटेस्टाइनचं बेसिक. ओके गुड. हा, रोल नंबर 11. येस मॅम. स्टमकचा पीएच कसा आहे? ऍसिडिक आणि इंटेस्टाइनचं बेसिक. ओके गुड. हा, रोल नंबर 7. येस मॅम. हा, स्टमक स्टमकचा पीएच, इंटेस्टाइनचा बेसिक. स्टमकचा कसा आहे तुम्ही म्हणला? ऍसिडिक. ओके, तर पीएच तर आता तुम्हाला समजले. ओके, तर बघा हे काय झालं, कॉम्पोजिशन झालं कशाचं, इंटेस्टाइनल ज्यूसचं. त्याच्यानंतर बघा, मच ऑफ द फूड दॅट एंटर्स द स्मॉल इंटेस्टाइन इज अनडायजेस्टेड. आता काही फूड जे असतात ते टोटली सगळंच काय झालेलं नसतं, डायजेस्ट झालेले नसतं. काही फूड जे आहे ते कसं असतं, अनडायजेस्टेड असतं. अँड थ्रू डायजेशन ऑफ प्रोटीन अँड स्टार्चेस have commenced in prior part of the alimentary canal. तर हे ऑलरेडी झालं, प्रोटीन आणि स्टार्च जे काही डायजेशन व्हायचंय तर ते झालं. त्याच्यानंतर बघा, मेजर डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड ऑकर्स इन स्मॉल इंटेस्टाइन. हे इम्पॉर्टंट आहे, फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. मेजर डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन जे आहे फूडचं तर ते कुठे होत असतं, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होत असतं. त्याच्यानंतर बघा, द मुवमेंट ऑफ इंटेस्टाइन अँड द केमिकल ऍक्शन ऑफ द डायजेस्टिव्ह ज्युसेस which contributed the digestion process in the small intestine. जे काही मुवमेंट आहे इंटेस्टाइन मध्ये अँड द केमिकल ऍक्शन जी आहे डायजेस्टिव्ह ज्युसेसची तर ती कुठे जाते, कंट्रीब्युट टू द डायजेस्टिव्ह प्रोसेस इन द स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होत असते ही प्रोसेस. तर बघा आता कुठल्या कुठल्या मुवमेंट्स आहेत, तर मस्क्युलर मुवमेंट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन विच अपार्ट फ्रॉम मिक्सिंग फूड विथ डायजेस्टिव्ह ज्युसेस. तर तिथं काय झालं, मिक्स झालं. ओके, डायजेस्टिव्ह ज्यूस which assist in absorption or absorbable material are brought in contact with mucosa. Okay, mucosa सोबत ते contact आले, which improve the blood supply to the intestine and that helps in the secretion and the faster removal of absorbed food. तर इथे काय होतं, तर जे काही ऍब्झॉर्ब फूड झालेलं आहे ते काय होत असतं, रिमूव्ह होतं, म्हणजे सेपरेट होतं. अँड दिस मुवमेंट इन्क्लूड्स, तर त्याच्यामध्ये बघा कुठल्या मुवमेंट असतात. फर्स्ट वन इज अ पेरिस्टाल्टिक, सेकंड वन इज अ रिदमिकल अँड थर्ड वन इज अ पेंडुलम. या काय आहेत, 3 मुवमेंट्स आहेत. फर्स्ट वन इज अ पेरिस्टाल्टिक, त्याच्यानंतर रिदमिकल अँड द पेंडुलम मुवमेंट. तर पेरिस्टाल्टिक काय आहे बघा, विच इज डिफाइंड ऍज अ वेव ऑफ रिलॅक्सेशन. ओके, तर तो काय आहे, रिलॅक्सेशनचा वेव आहे विच इज कॉज्ड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ लॉंगिट्युडनल मसल्स. तर इथे काय होतं, तो कशामुळे झालेला आहे फॉर्म, वेव ऑफ रिलॅक्सेशन. तर तो जेव्हा लॉंगिट्युडनल मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे तर तेव्हा ह्याचं रिलॅक्सेशन झालंय विच इज फॉलोड बाय द वेव ऑफ कन्स्ट्रिक्शन. बघा या पेरिस्टाल्सिस मुवमेंट मध्ये दोन्ही होतं, रिलॅक्सेशन आणि कन्स्ट्रिक्शन. तर पहिलं जे रिलॅक्सेशनचा वेव आहे तर तो कशामुळे झालाय, विच इज कॉज्ड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ लॉंगिट्युडनल मसल्स. आणि जो कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कन्स्ट्रिक्शन आपण म्हणू शकतो ते कशामुळे झालंय, विच इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल्स. आता ह्याच्यामुळे ह्याला काय म्हणायचं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट. आणि याचा यूज काय होतो, तर प्रोपेलिंग द फूड कंटेंट ऑनवर्ड, तर पुढे ते सरकण्यासाठी फूड कंटेंट या पेरिस्टाल्सिस मुवमेंटचा यूज होतो. द रिदमिकल मुवमेंट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल पिरियडिक लोकल कन्स्ट्रिक्शन्स. तर बघा रिदमिकल मुवमेंट जे आहेत त्याच्यामध्ये बघा सेव्हरल पिरियडिक लोकल कन्स्ट्रिक्शन्स असतात विच फॉर्मिंग द सेगमेंट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. And these movements helps in mixing of food with the digestive juice. तर या रिदमिक मुवमेंटचा कशासाठी यूज होतो, तर मिक्स होण्यासाठी फूड. and which bringing the food immediately in contact with the mucosa. तर तिथून ते पुढे फूड हे होतं. त्याच्यानंतर बघा पेंडुलम मुवमेंट. पेंडुलम मुवमेंट कशासाठी यूज होतो, which consist of constrictions of that move
forward or the backward for the short distances which moving the food over the short distance in the small intestine. हे सुद्धा काय करतं मूव्ह करतं फूड पुढे. ओके, शॉर्ट डिस्टन्स पर्यंत. त्याच्यानंतर बघा, the chemical digestion of food in the small intestine is caused by the enzyme which is present in intestinal juice. तर chemical digestion जे आहे फूडचं स्मॉल इंटेस्टाइनच्या, तर ते काय होतं बाय द एन्झाइम्स which is present in intestinal juice. तर हे केमिकल डायजेशन जे फूडचं आहे तर ते कुठे होत असतं मेनली स्मॉल डायजेशन मध्ये होत, सॉरी स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होतं. आणि ते कशामुळे होत असतं, आता केमिकल म्हणल्यानंतर काय, तर एन्झाइम्स ज्या प्रेझेंट आहेत कशामध्ये, इंटेस्टाइनल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस. तर या ज्यूस दोन्ही मध्ये काय असतं, एन्झाइम्स प्रेझेंट असतात, तर त्याच्यामुळे केमिकल डायजेशन होतं. द बाइल फ्रॉम द लिव्हर विच इज पोर्ड इन टू द स्मॉल इंटेस्टाइन. ते कुठं पोर होतं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. The microorganism which is present in small intestine act as a carbohydrate and the protein. Okay, तर जे मायक्रोऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात कुठे, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ओके, तर बघा आपण बघत होतो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात. वेट फॉर 2 minutes.
ओके, आतापर्यंत झालेलं सगळ्यांना समजलंय का? हॅलो, येस मॅम. सगळ्यांना समजलंय? येस मॅम. ओके, तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं रेस्पिरेटरी सिस्टीम वाचून यायला. सगळ्यांनी रीड केलंय का? केले का रीड? ओके, तुम्हाला आता डायरेक्टली मी विचारते. आम्ही लास्ट. हा, रोल नंबर 5. येस मॅम. व्हॉट इज रेस्पिरेटरी सिस्टीम? कॅमेरा ऑन करायचा आणि सांगायचं. रोल नंबर 5. On your camera and tell me what is respiratory system. The Yes. cells of the body continuous use oxygen for the metabolic reaction that release energy from the nutrients molecules and to produce ATP energy. Main waste product of this reaction is carbon dioxide. Okay. There is a continuous. You can off camera and you can mute also. हॅलो मॅम, हा, yes. मला आधी विचारता का, मला फॉर्म भरायला जायचंय कसला फॉर्म भरायला जायचंय तुम्हाला? स्कॉलरशिपचा. तुम्ही नंतर पण भरू शकता ना. पण सगळ्यांनाच मी सांगते गोष्ट, हे परत असलं काही बोलायचं नाही मीटिंग मध्ये की मॅडम माझा आधी करा. ओके, हे असल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. ह्याच्या आधी पण अगोदर सांगितलं होतं, मॅडम माझ्या मोबाईलची चार्जिंग वगैरे संपलीये, माझी अटेंडन्स अगोदर घ्या. हे असले रिझन्स इथून पुढे सांगायचे नाहीत. इज इट क्लिअर? सगळ्यांनाच सांगते मी. काहीतरी डिसिप्लिन हवं ना. हे असं असतं का डायरेक्टली बोलता का तुम्ही मीटिंग मध्ये की मॅडम मला आधी विचारा? थोडा तरी रिस्पेक्ट ठेवा. खरंच तुम्ही कुठे बाहेर असाल, काही असेल की तुम्हाला नाही सांगता आलं तर ठीक आहे ना, देन मेसेज मी. ओके, रोल नंबर 7 तुम्ही चुकून होस्ट झालेला आहे, तर तुम्ही मला होस्ट करा. येस रोल मॅम. नंबर 7 डिस्किटे अनुषा, मेक मी होस्ट. रोल नंबर 7. हॅलो मॅम, करते 1 मिनिट. हा, ओके. तर ठीक आहे. हा, सुप्रिया बनगर, एवढ्या वेळेस मी तुमचं ऐकून घेतलंय. नेक्स्ट टाइम ही चूक झाली नाही पाहिजे. रोल नंबर 3. ओके मॅम. येस मॅम, केलं. ओके, थँक्यू. हा, रोल नंबर 16. Yes, रोल नंबर 16. हा, व्हॉट इज रेस्पिरेटरी सिस्टीम? respiratory system कॅमेरा ऑन consists करायचा आणि मग बोलायचं. respiratory system consists of nose, pharynx, larynx, trachea, bronchi, and bronchioles, and lungs. And in respiration, the exchange of gases, mainly oxygen and carbon dioxide, between external environment and body cells takes place, is called as respiration. ओके, गुड.
Roll number 28. Yes, ma'am. Explain lungs. Lungs हा पार्ट पूर्ण एक्सप्लेन करायचा तुम्हाला. Lungs is the main respiratory organ. नंतर वाचले का? येस मॅम वाचलं. हे ऑफ करू शकता 2 मिनिटासाठी कॅमेरा, नंतर तुम्ही ऑन करून सांगू शकता. ओके, अजून कोण सांगू शकतंय का अगोदर? रोल नंबर 39. रोल नंबर 39. येस मॅम. एक्सप्लेन लंग्स. कॅमेरा ऑन करायचा. नो मॅम, स्टडी नाही केला मी. का स्टडी नाही केला? मॅम ते आजारी होते. स्टडी करा. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे लंग्स. ओके. येस मॅम. रोल नंबर 39. रोल नंबर 12. रोल नंबर 12 देशमुख आदित्य. तुम्ही बघा रिस्पॉन्स दिला नाही तर मी इथं absentee टाकेन. तुम्ही फक्त जॉईन करून ठेवताय त्याला काही अर्थ नाही. रोल नंबर 19. रोल नंबर 19. तुमचा आवाज येत नाही. हॅलो मॅम. येस, बोला. मॅम मी सांगू का लंग्स बद्दल? ओके. विथ कॅमेरा. हॅलो मॅम. हा, येस. Your voice is audible. हॅलो मॅम, आवाज येतोय माझा? Yes, your voice is audible. येस मॅम. हॅलो मॅम. Ha, yes, your voice is The lungs audible. are cone-shaped organs present in. Yes, ma'am. The lungs are cone-shaped organ present in the thoracic cavity. त्याच्यामध्ये two numbers in bone असतात. First is a broad inferior end and lung is called as a base. ती present असते diaphragmला. The superior portion of the lung त्याला apex म्हणतात, which is present in the level of clavicle. Each lung is surrounded in 2 layers of serous membrane called the pleural membrane. And the pleural membrane gives protection to the lungs. The pleural fluid is present in the pleural cavity, and the pleural fluid reduces the friction between the membranes and permits another during breathing. The lung sutures are held together by the pleura and connective tissue to form the root of the lungs. Okay, good. अजून कोण सांगतंय? मॅम मी सांगू? Yes. The lungs are cone-shaped organ आणि present in thoracic cavity. त्याचा 2 number of type असतात आणि is a broad inferiorly end of the lungs is called the base and which present on diaphragm, and the superior portion of lungs is called apex, which present in level of the clavicle. Each lungs is surrounded by 2 layers serous membranes and it's called the pleural membranes. Okay.
तर बघा नेक्स्ट लेक्चरला अजून एकदा हाच टॉपिक रेस्पिरेटरी सिस्टीम सगळ्यांनी रीड करायचा आहे. मी कुणालाही विचारणार आहे. हा समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. कुणालाही विचारणार आहे आणि तुम्ही माईक नाही अनम्यूट केला तर तुमचं त्या दिवशी अब्सेंटी लागेल. ओके स्टडी करा, डेली रेग्युलर स्टडी करा. मी किती वेळा सांगत आले. ओके तर आपला जो काही राहिलेला पार्ट होता, ओके इथे कनेक्टिव्हिटी थोडी डिस्टर्ब झाली होती. सो जो राहिलेला पार्ट आहे तर तो आपण बघूयात. Screen is visible to all. No, ma'am. No, ma'am. हॅलो, रोल नंबर 7. रोल नंबर 7. हा तुम्ही होस्ट झालाय चुकून. मेक मी होस्ट. ओके थँक्यू. Now screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा आपला नेक्स्ट पार्ट चालू होता लार्ज इंटेस्टाईन. आपण स्मॉल इंटेस्टाईनचं बघितलं होतं. ओके वेट. स्क्रीन तुम्हाला दिसते का आता? शेअर झालीये का? नो मॅम. No, ma'am. ओके तर आपण आता इथेच स्टॉप करूया. गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, रोल नंबर 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, रोल नंबर 8, ओके रोल नंबर 9,
Roll number 9. 10. Present, ma'am. 11. Okay, roll number 9 absent, then 10, Present, ma'am. 11. Roll number 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. Present. 14. Okay, 14 absent. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, 19, 20, Present. 21, okay, 22, 23, 24, Present. 25, Present, madam. 26, roll number 26, roll number 26, okay, 27, roll number 27, 28, Present. 29, 30, 31, 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, Present, ma'am. 43, roll number 43, 44, 45, Present, ma'am. 46, roll number 46, 47, 48, 49, Present, ma'am. 50, 51, Present, ma'am. 52, Present. 53, Present, ma'am. 54, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, 58, 58, 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, roll number 61, okay, 62, roll number 62, 63, 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68, Present. okay. Now you can all leave from meeting.
तर नेक्स्ट लेक्चर केमिस्ट्रीचं असेल ते बरोबर 12:30 ला जॉईन करा. 10 मिनिटांनी जॉईन करा सगळ्यांनी. नाव यू कॅन लेफ्ट. ऑल ऑफ यू. रोल नंबर 21. लेफ्ट व्हा सगळे. सगळे लेफ्ट व्हा. एव्हरीवन. रोल नंबर 12. लेफ्ट व्हा. Yes, ma'am. You can left from meeting. You can leave. What, ma'am? मीटिंग मधून लीव्ह व्हा. 12:30 ला जॉईन व्हा सगळ्यांनी. Hello, ma'am. रोल नंबर मी काय सांगितलंय 12:30 ला नेक्स्ट लेक्चर असेल सगळ्यांनी जॉईन व्हा. नाव यू कॅन लिव्ह. जाऊ दे पटकन. अरे, पुढचं लेक्चर तर मला घरी बसून करत. हे गाडीवर चाललंय ते काय नाही मला. अरे आपण क्वेश्चन काय तर विचारलेलं रे मॅडम. रोल नंबर 12 देशमुख आदित्य. माईक का म्यूट ठेवला अनम्यूट केलाय तुम्ही आणि लीव्ह व्हायला सांगितलं मी मीटिंग मधून तुम्हाला.
12 तुमचं माईक बंद करा. रोल नंबर 12 देशमुख आदित्य. 5 पर्यंत. देशमुख आदित्य. हॅलो आदित्य देशमुख. हॅलो आदित्य देशमुख. हॅलो. ओके थँक्यू.